नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत पुणे कॅम्प येथील इम्प्रेस बॉटनिकल गार्डन येथे। हे गार्डन पुणे कॅम्प येथे खूपच फेमस असे गार्डन आहे। चला तर आपण हे गार्डन पाहूयात। हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। इथे एका बाजूला टू व्हीलरचे पार्किंग आहे, तर त्याच्याच समोरच्या बाजूला फोर व्हीलरचे पार्किंग आहे। टू व्हीलर साठी 10 रुपीज चार्ज आहे, तर फोर व्हीलर साठी 20 रुपीज चार्ज आहे। इम्प्रेस गार्डनचे एंट्री चार्ज 20 रुपीज आहे। ही गार्डन सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ओपन असते। तुम्ही या वेळेत कधीही येऊ शकता। चला आता आपण गार्डनच्या आतमध्ये जाऊया। जर तुम्हाला फोटोशूट करायचे असेल तर त्याचे वेगळे चार्जेस द्यावे लागतात, 750 रुपीज। आतमध्ये गार्डन अतिशय सुंदर आहे असे मी ऐकले होते, तर आता आपण आतमध्ये जाऊन प्रत्यक्षात पाहूयात। तुम्हाला जर फोटोशूट करायचे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता। इथे छोटे मोठे लोकेशन आहेत, तिथे उत्तम प्रकारे तुम्ही फोटोशूट करू शकता। कपडे चेंज करण्यासाठी सुद्धा उत्तम सोय आहे। ह्या गार्डन मध्ये छोट्या मुलांसाठी खूप साऱ्या राईड्स आहेत। तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत इथे येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता। ही गार्डन खूपच सुंदर आहे। इम्प्रेस गार्डन हे पुण्यातील एक ऐतिहासिक गार्डन मानले जाते। इम्प्रेस गार्डन हे पुण्यातील एक ऐतिहासिक गार्डन मानले जाते। हे गार्डन 29 एकरामध्ये पसरलेले आहे। ह्या गार्डनची अशी उत्तम रचना केलेली आहे की प्रत्येक ऋतूमध्ये हे गार्डन वेगळे दिसते। म्हणजे तुम्ही एखाद्या ऋतूमध्ये आलात आणि पुन्हा दुसऱ्या ऋतूमध्ये आला तर ही गार्डन वेगळी दिसते। ही गार्डन 150 वर्षापेक्षाही जुनी गार्डन आहे। ह्या गार्डनचे एक वैशिष्ट्य आहे, इथे तुम्हाला 200 वर्षापूर्वीचा महाकाय वड आणि दुर्मिळ अशी कांचनवेल पाहायला मिळेल। 1800 पेक्षा जास्त देशी विदेशी झाडे तुम्हाला इथे पाहायला मिळतील। इथे 2 लाखापेक्षा जास्त फुलांची झाडे तुम्हाला पाहायला मिळतील। इम्प्रेस गार्डनची इथे एक नर्सरी सुद्धा आहे, तिथून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडे खरेदी करू शकता। हे गार्डन खूपच स्वच्छ आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे कचऱ्याचे डबे पाहायला मिळतील। इथे तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही। खूपच स्वच्छ अशी गार्डन आहे, तेव्हा तुम्ही इथे एकदा जरूर भेट द्या। जर तुम्हाला फोटोशूट करायचे असेल तर तुम्ही इथे नक्की या। प्री वेडिंग, मुलांचे फोटोशूट इथे केले जातात। इथे तुम्हाला काही झाडांवर बारकोड दिसतील आणि ते आपण स्कॅन केले तर आपल्याला त्या झाडाबद्दल पूर्ण माहिती मिळेल, तेव्हा तुम्ही ते एकदा तरी ट्राय करा। इथे तुम्ही पाहू शकता झाडांपासून वेगवेगळ्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत, म्हणून येथील एरिया खूपच सुंदर दिसत आहे।
आता आपण जाणार आहोत किड्स सेक्शनमध्ये। इथे आपल्याला छोट्या मुलांसाठी खेळण्याचे खूप साऱ्या राईड्स पाहायला मिळतात। इथे अर्ध्या राईड्सचे तुम्हाला पैसे द्यावे लागतील तर काही अर्ध्या राईड्स तुम्हाला फुकट खेळायला मिळतील। इथे तुम्हाला रेन डान्स पण मिळेल। रेन डान्सचे तुम्हाला 30 रुपये पेड करावे लागतील। इथे तुम्हाला छोट्या मुलांसाठी छोट्या मोठ्या सर्व राईड्स तुम्हाला एन्जॉय करायला भेटतील। तुम्ही फॅमिली सोबत इथे येऊ शकता आणि पूर्ण दिवस फॅमिली सोबत इथे एन्जॉय करू शकता आणि तुम्हाला बोर सुद्धा होणार नाही, तेव्हा तुम्ही इथे जरूर व्हिजिट करा। इथे काही मोठ्या राईड्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। इथे तुम्ही मोठ्या राईड सुद्धा एन्जॉय करू शकता। इथे तुम्हाला ड्रॅगन ट्रेन सुद्धा पाहायला मिळेल, याची सुद्धा राईड तुम्ही करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता जास्त राईड्स ह्या छोट्या मुलांसाठीच बनवल्या गेलेल्या आहेत। इथे तुम्हाला असे बोर्ड पाहायला मिळतील, याच्यावर प्रत्येक पक्षाची माहिती लिहिलेली असते। इथे आपल्याला इम्प्रेस गार्डनची नर्सरी सुद्धा पाहायला मिळते। इथून तुम्हाला झाडेही खरेदी करता येतील। गार्डनच्या फ्रंट गेटला तुम्हाला खाण्यापिण्याचे स्टॉल दिसतील, तिथे तुम्ही खाऊ शकता। इथे तुम्हाला इम्प्रेस गार्डनचे कॅफे पाहायला मिळेल। इथे तुम्ही कॉफी वगैरे पिऊ शकता। इथे तुम्हाला घोडागाडीची राईड करायला मिळेल, ही तुम्ही नक्की करा, कारण ह्या राईड मधून खूप मजा येते आणि आपला एन्जॉय सुद्धा भरपूर होतो। तर ही राईड मिस करू नका। इथे तुम्हाला नाना नानी पार्क सुद्धा मिळेल, खूपच छान आहे। वृद्ध लोकांसाठी इथे नाना नानी पार्क आहे। इथे आपली इम्प्रेस गार्डनची टूर समाप्त होत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।